नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत प्रस्तुती पश्चात रक्तस्राव म्हणजेच PPH. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 15 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. ANM आणि GNM दोन्ही विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. लास्ट इयरला फायनल इयरला तुम्हाला मिडवायफरी हा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये PPH शिवाय तर क्वेश्चन पडणारच नाही, कारण PPH खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी ज्या नोट्स काढलेले आहेत ते तुम्हाला समजून सांगण्याचा, सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करते. तर 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये सर्वप्रथम 2 मार्काला पहिले विचारली जाते प्रस्तुती पश्चात रक्तस्रावाची व्याख्या, म्हणजेच PPH म्हणजे काय ही तुम्हाला व्याख्या विचारली जाते. तर त्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. तर खूप वेगवेगळ्या डेफिनेशन असतात, परंतु ही एकदम व्यवस्थित आमच्या मॅमने आम्हाला दिली होती आणि माझ्या नोट्समध्ये व्यवस्थित होती, म्हणून मी व्यवस्थित लिहून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते खूप सोप्या भाषेत. आता प्रस्तुतीनंतर म्हणजे प्रस्तुती झाली का 24 तासाच्या आत जो रक्तस्राव होतो त्यालाच आपण काय म्हणतो, PPH म्हणतो. परंतु अबनॉर्मल PPH असतो जो अबनॉर्मल रक्तस्राव असतो त्याला PPH म्हणतो. तर मग कसा अबनॉर्मल असतो ते बघू आपण. तर प्रस्तुतीनंतर 24 तासाच्या आत सर्वसाधारणपणे 300 ते 500 ml 300 किंवा 500 ml रक्तस्राव होतो किंवा त्यापेक्षा जास्तही होतो. रक्तस्राव जनन मार्गानेच होणार आहे ना. तर मग ही डेफिनेशन तुम्ही फक्त काय लक्षात ठेवायची, प्रस्तुतीनंतर 24 तासाच्या आत सर्वसाधारणपणे 300 ते 500 ml किंवा त्यापेक्षा जास्त जनन मार्गाने जेव्हा रक्तस्राव होतो ते झाल्यामुळे जी स्त्री आहे, बाई, त्या बाईची नाडीची गती काय होणार आहे, वाढणार आहे. नाडी पल्स कशी होणार, तिची वाढणार आहे आणि रक्तदाब काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण जे टोटल जे ब्लड आहे तिच्या शरीरातलं ते बाहेर येतं आहे. मग काय होणार, रक्तदाब कमी होणार, त्याचा दाब कसा होणार आहे, कमी होणार आहे. तर तिची जनरल कंडिशन खालावणार आहे. आता BP कमी झाल्यानंतर काय होतं, माणसाला जनरल कंडिशन खालावती, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिची जनरल कंडिशन खालावते, त्यालाच आपण काय म्हणतो, PPH असे म्हणतो. आता किती कंडिशन झाल्या याच्यामध्ये, 3 कंडिशन झाल्या. पहिले 24 तास 24 तास लक्षात ठेवायचे, फक्त मेन शब्द आहे याच्यातला एक पण शब्द विसरता कामा नये. डेफिनेशनचा अर्थच चेंज होऊन जातो, त्यामुळे व्यवस्थित डेफिनेशन पाठ करायची. आता लक्षात ठेवायचं 24 तासाच्या आत 300 ते 500 ml किंवा त्यापेक्षा जास्त जेव्हा रक्तस्राव होणार आहे जनन मार्गाने, त्यानंतर काय होणार, तिची पल्स वाढणारी, BP कमी होणारी आणि तिची जनरल कंडिशन खालावणारी, यालाच आपण काय म्हणणार आहे, PPH. झाली डेफिनेशन पाठ. खूप सोपं आहे. परत एकदा व्हिडिओ रिवाईज करून बघा, लगे व्हिडिओ डेफिनेशन पाठ होऊन जाईल. परत अभ्यास करायची गरज पडली नाही पाहिजे. लगे व्हिडिओ बघितले तुमचं कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. PPH कळाला. PPH म्हणजे प्रस्तुतीनंतर होणारा रक्तस्राव. आता PPH रक्तस्रावाचे चिन्ह लक्षणे. आता चिन्ह लक्षणे आपल्याला 2 तर आपण डेफिनेशनमध्येच बघितले. पल्स वाढणारे, BP कमी होणारे आणि तिची जनरल कंडिशन खालावणारी. जवळपास 3 चिन्ह लक्षणे बघितली. तर आता काही तुम्हाला जरा वाटलेलंच नसेल किंवा लक्षात येत नसेल, ते 3 लिहायचे पहिले, त्याच्यानंतर आपण आता वेगळे लिहू. आता बघा चिन्ह लक्षणे काय काय. बेबी बाहेर आल्यानंतर बाईला जनन मार्गाने भरपूर रक्तस्राव होतो. काही वेळेस हा रक्तस्राव बाहेर कमी दिसतो. आता ते काय होतं, ही नॉर्मल गोष्ट आहे. परंतु बेबी बाहेर आल्यानंतर रक्तस्राव होणार आहे, परंतु भरपूर रक्तस्राव होतोय. भरपूर शब्द महत्त्वाचा आहे. तर काय होणार आहे, भरपूर रक्तस्राव होणार आहे. आणि काही वेळेस काय होतं, रक्तस्राव बाहेर येत नाही, तो आतमध्ये साठून राहतो, परंतु आतील बाजू जास्त असतो. आता बाहेर दिसतो आपल्याला, तो नाही, तर आतील बाजू जास्त असतो. झालेल्या रक्तस्रावामुळे बाईवर दिसणारे परिणाम हे सर्व सारखेच असतील असे नाही, कारण प्रत्येकाच्या कृतीवर अवलंबून असते. आता काही डेफिनेशन, काही आपल्या ब्लिडिंग असणारी जी, ती ब्लिडिंग आपल्या डोळ्याने दिसणारी, परंतु काही आतमध्येच होणार आहे, ती आपल्या डोळ्याने दिसणारी का नाही, परंतु तुझे जे साईड इफेक्ट असणार आहे त्या बाईवरती, कारण रक्त कमी होतं शरीरातलं, तर ते सर्व स्त्रियांचं सारखं असणार आहे का नाही, वेगवेगळं कृतीवर अवलंबून आहे. त्या बाईची जशी कंडिशन त्याच्यावरती अवलंबून आहे. आता एखादी बाईला HB जास्त ब्लिडिंग झाली आणि तिचं HB ऑलरेडी 5 होता, 5 किंवा 6 होता, ती ॲनिमिक होती, सिव्हिअर ॲनिमिक होती ती बाई, तर तिच्यावरती एकदम हाय दिसणारी, चिन्ह लक्षणे जास्त दिसणारी, नाडीचा वेग जास्त वाढन, BP लगेच कमी होऊन जाईल, शॉकमध्ये पण जाऊ शकते कदाचित. परंतु एखाद्या स्त्रीचं 13+ HB आहे आणि तिची ब्लिडिंग थोडी कमी आहे किंवा हेवी झालेली ब्लिडिंग, PPH आहे तिला, पण थोड्या प्रमाणात आहे, तिला साईन सिम्पटम दिसणार आहे का आपल्याला, नाही दिसणार, थोडेच दिसणार आहे, कारण तिला ऑलरेडी HB चांगलं आहे. समजलं. त्याच्यावरती थर्ड असे फर्स्ट कळलं. सेकंड बघा, नाडीचा वेग वाढतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. नाडीचा वेग वाढला, परंतु नाडी काय होणार आहे, वेग वाढणार तिचा, परंतु तिचं आता शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे नाडी वीक लागते. तुम्हाला वीक कशी, तर जी आपल्याला, आता तुम्ही तुमच्या मनगटावर रिस्टवरती 2 बोटं ठेवून बघा, अंगठ्याच्या खालीच
तिथं तुम्ही वीक आपली नाडी चेक करू शकता. ते तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही लास्ट इयरचे विद्यार्थी असणार आहे, फायनल इयरचे. तर तिथं तुम्ही बघू शकता. तर वीक कशी लागणार, ती आपल्याला दणका देते जेव्हा आपण बोट टेकल्यानंतर, प्रेशर केल्यानंतर आपल्या वेनवरती. परंतु ती कशी देणार, मग एकदम अशी स्लो चालणारी वीक, एकदम अशी आपल्याला थोडी प्रमाणात जाणवणार आहे बाबा नाडीचा वेग वाढलेला आहे, परंतु तिचं जो दणका आहे तिचा तो कमी होणार आहे. समजलं? त्यानंतर बाई निस्तेज होणार आहे. जी बाई ना ती निस्तेज होणार आहे, कारण तिच्या शरीरातून रक्त ब्लिडिंग होती. त्यानंतर तिला श्वास घेता येणार नाही, निस्तेज होईल. तिला अशी एकदम तिच्या चेहऱ्यावरती तेज असणार आहे का नाही. परत तिचा रंग फिका पडणार आहे. रंग फिका कसं पडणार आहे, शरीरात रक्त निघून जातं आहे, तर ती पांढरं पडणार आहे. त्यानंतर रक्त स्वाभाविकपेक्षा कमी होईल. रक्तदाब, आता BP काय आहे, BP कमी होऊन जाईल ना, शरीरात ब्लडच राहिलं नाही, ब्लड प्रेशर कुठून येणार आहे. विहिरीत जितकं पाणी असलं तितकं पाईप फास्ट चालतो ना, मग आपलं रक्तदाब तसंच असतो. ब्लड प्रेशर लक्षात ठेवायचं, प्रेशर म्हणजेच आपला दाब असतो. जितकं जास्त पाणी तितकं जास्त दाब, जितकं जास्त पाणी कमी दाब कमी. तर लक्षात ठेवायचं, आपल्या शरीरातली ब्लड कमी झालं तर रक्तदाब कसा होणार आहे, कमी होणार आहे. आता घ्या लक्षात, पोटावरून तपासून पाहिल्यास गर्भाशय हाताला मऊ व लिबलिबीत लागतो, त्यास बॅगी युटेरस असे म्हणतात. तर आता पोटावरून आपण तपासणी करतो, जेव्हा बाळ बाहेर येतं, आपली थर्ड फोर्थ स्टेज कंप्लीट होते, त्यानंतर आपण काय करतो, आपण युटेरस बघतो, तिचं आतमध्ये आहे का काही प्लासेंटाचा तुकडा वगैरे, किंवा तिचं एखादं बाळ आहे का आतमध्ये, असं आपण चेक करण्यासाठी बघतो. तर मग तेव्हा आपण जरा तिचा युटेरस, आपल्या पोटाची तपासणी केल्यास आपल्याला काय कळतं, तिचं मऊ आणि लिबलिबीत झालेलं आहे तिचं युटेरस, म्हणजे जी गर्भपिशवी का ती लिबलिबीत झालेली आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, मग बॅगी युटेरस असे म्हणतात. ही अवस्था जर दुर्लक्षित केली म्हणजे आपण त्याच्यावर लक्ष दिलं नाही चांगलं, तर काय होऊ शकतं पुढे कॉम्प्लिकेशन, ते बघू आपण. तर बाई अस्वस्थ होईल, फंडल हाईट वाढते, तिची फंडल हाईट आहे जी आपण फंडल हाईट घेतो ती वाढते. त्यानंतर गर्भाशयावर थोडा जरी दाब दिला तर खूपच रक्तस्राव होतो. आता बॅगी युटेरस झालेले, त्याच्या रक्तवाहिनीच्या तोंड दाबले गेलेले का नाही त्या बॅगी युटेरसमध्ये, तर मग त्या रक्तवाहिन्या मोकळ्या राहिलेल्या आहे, त्यामुळे रक्तस्राव खूप होणार आहे ना. जेव्हा आपण त्याच्यावर प्रेशर देणार आहे तेव्हा तो रक्तस्राव बाहेर येणार आहे झटक्याने, त्यामुळे रक्तस्राव खूपच जास्त रक्तस्राव होईल. अजूनही दुर्लक्ष केला गेल्यास शॉकमध्ये जाऊ शकते. बाई काय होणार आहे, शॉकमध्ये जाऊ शकते. तर त्याची लक्षणे बघा, चिन्ह लक्षणे, हातपाय गार लागतात, तापमान स्वाभाविकपेक्षा खूपच कमी असते, श्वासोच्छ्वास एकदम उथळ असतो, पल्स एकदम फिबल लागते, म्हणजेच एकदम वीक समजा, नाही तर सायनोसिस दिसते. या अवस्थेमध्ये बाई दगावण्याची दाट शक्यता असते. आता शरीरातील सर्व ब्लड बाहेर निघून गेल्यानंतर काय होणार आहे, ती बाई दगावू पण शकते, ज्याच्यामुळं आपल्याला PPHला मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित करायची आहे. कोणतेही कॉम्प्लिकेशन दिसल्यास लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांना कळवायचे. त्यानंतर आता प्रस्तुती, आता क्वेश्चन किती मार्काला, आता 4 मार्काला. 4 मार्काला क्वेश्चन आहे, प्रस्तुती पश्चात म्हणजे PPHचे प्रकार लिहायचे आणि कारणे लिहायची. तर आपल्याला प्रकार 2 मार्काला, कारणे 2 मार्काला, असं लक्षात ठेवायचे. आता प्रकार कोणते, तर प्रायमरी PPH आहे, सेकंडरी PPH आहे. प्रायमरीचे परत 2 प्रकार पडतात, उपप्रकार, ते कसे आपण बघू. आता तुम्ही लक्षात ठेवायचं फक्त, PPHचे 2च प्रकार आहे, प्रायमरी सेकंडरी. टाइप्स ऑफ PPH इज अ फर्स्ट वन इज अ प्रायमरी, सेकंड वन इज अ सेकंडरी. आता प्रायमरी PPH म्हणजेच काय आपण बघू. तर प्रायमरी PPH बाळाच्या जन्मल्यानंतर 24 तासाच्या आत होणाऱ्या रक्तस्रावाला आपण प्रायमरी PPH असे म्हणतो. तर आपण डेफिनेशनमध्ये बघितलं, 24 तासाच्या आत जो रक्तस्राव होतो त्याला आपण काय म्हणणार, आता प्रायमरी PPH. 24 तास लक्षात ठेवायचं, त्या डेफिनेशनमध्ये पण ह्या डेफिनेशनमध्ये पण. आता सेकंड उपप्रकार पडलेले प्रायमरी PPHमध्ये, पहिला कोणता आहे, प्रसूतीच्या थर्ड स्टेजमधील रक्तस्राव, प्लासेंटा बाहेर पडण्यापूर्वीचा रक्तस्राव. जो अगोदर प्रायमरी PPHमध्ये परत पहिला 2 प्रकार पडले. तर पहिला प्रकार कोणता आहे बघा, थर्ड स्टेजमध्ये, म्हणजेच प्लासेंटा बाहेर पडण्यापूर्वी होणारा रक्तस्राव, हे लक्षात ठेवायचा. एकच लक्षात ठेवा कोणतं पण, थर्ड स्टेजमधील किंवा प्लासेंटामधील. तर मला प्लासेंटा सोपं वाटते, तेच पाठ करा तुम्ही. प्लासेंटा बाहेर पडण्यापूर्वी होणारा रक्तस्राव, तर पहिला झाला. दुसरा खराब प्रसवोत्तर रक्तस्राव, म्हणजे खरा आहे. आता हे कोणता होता, वरचा खोटा होता, मग हा कोणता आहे, हानीच आपलं वाटत होता PPH, पण तो PPH होता का नव्हता. मग खरा PPH कसा असणार आहे तो बघू. खरा PPHमध्ये खरा PPH प्लासेंटा बाहेर पडल्यानंतर जो रक्तस्राव होतो त्यास आपण खरा PPH असे म्हणतो. आता हा कॉम्प्लिकेटेड असू शकतो, त्यामुळे हा PPH आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे. त्याच्यामध्ये 4 टाईप्स पडतात, ॲटोनिक टाईप, ट्रॉमॅटिक, मिक्स्ड आणि रक्त घोटण्याच्या क्रियेतील दोषामुळे. आता पहिला ॲटोनिक बघू, ॲटोनिक टाईप. आता याला एक्सप्लेन करायची गरज आहे का नाही, पण मी तुम्हाला सांगते फक्त.
ट्रोमॅटिक म्हणजे काहीतरी ट्रोमा झालेलं आतमध्ये. त्यानं मिक्स्ड आहे. त्यानं रक्त गोठण्याच्या क्रियेतून होणार रक्तस्राव. रक्त गोठण्याची क्रियामध्ये काहीतरी दोष आहे बाईच्या. आता सेकंडरी PPH लक्षात ठेवा. कारण हे 2च मार्काला त्यामुळे आपल्याला एक्सप्लेन करायला तुम्हाला वेळ भेटणार नाही. 4च मार्काला आहे. तुम्ही असं जर लिहिलं तरी मार्क भेटून जातात. त्यानंतर सेकंडरी PPH आता बघू. तर 24 प्रसूतीनंतर 24 तासांना उलटल्यानंतर म्हणजे 24 तासानंतर जो होणार आहे त्याला म्हणतो आपण सेकंडरी PPH. आता छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रायमरी म्हणजे 24 तासाच्या आत, सेकंडरी म्हणजे 24 तास उलटल्यानंतर. आता 24 तास उलटल्यानंतर आणि सुतिक अवस्थेपर्यंत म्हणजे 1.25 महिन्यापर्यंत केव्हाही जननमार्गाने रक्तस्राव झाल्यास त्यास दुय्यम स्वरूपाचा रक्तस्राव असे म्हणतात. म्हणजे सेकंडरी PPH असे म्हणतात. समजलं? आता प्रायमरी PPH कळाला. त्याचे 2 उपप्रकार पडले. प्लासेंटा बाहेर पडण्यापूर्वी, प्लासेंटा बाहेर पडल्यानंतर. त्याच्यामध्ये परत 4 प्रकार पडले. कोणता? ॲटोनिक, ट्रोमॅटिन, मिक्स्ड आणि शेवटचा कोणता होता आपला? रक्त गोठण्याच्या दोषामुळे झालेला PPH. तर समजलं? त्यानंतर सेकंडरी PPH. सेकंडरी PPH म्हणजेच 24 तासाच्या नंतरचा उलटल्यानंतरचा तर 1.25 महिन्यापर्यंत जो रक्तस्राव होणार आहे त्याला काय म्हणतो आपण? सेकंडरी PPH. आता कारणे बघू. तर कॉजेस. ग्रँड मल्टीपॅरा. तर ग्रँड मल्टीपॅरा म्हणजे बहुप्रवसा. आता हे शब्द तुम्हाला चॅप्टर जर तुम्ही कव्हर झालेले असेल तर तेव्हा तुम्हाला समजणार आहे. नाहीतर फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला तुम्ही आता सेकंड इयर किंवा थर्ड इयर मिडवायफरीचा अभ्यास नसतो आपला एवढा. त्यामुळे ग्रँड मल्टीपॅरा, प्रायमी हे शब्द तुम्ही पाठ करायचे. तर ग्रँड मल्टीपॅरा. ग्रँड म्हणजे बहु आणि मल्टी म्हणजे मल्टीपॅरा. तुम्हाला मराठीतून समजून सांगितलं सोप्या भाषेत. बहुप्रवसा म्हणजेच तिला 2 किंवा 3 पेक्षा जास्त अपत्य झालेले त्यापेक्षा ती आता 4थ्यांदा किंवा 5व्यांदा प्रेग्नेंट आहे. त्याला ग्रँड मल्टीपॅरा असे म्हणतो. तर बहुप्रवसामध्ये रक्ताक्षय, मालन्यूट्रिशन ही अवस्था असल्यामुळे बरेच वेळा प्रसवोत्तर रक्तस्राव झालेला आढळून येतो. तर ज्या बाईला 3, 4, 4थ्यांदा 5व्यांदा असेल ती 5व्यांदा 6व्यांदा किंवा आता भरपूर वेळा तर ग्रँड मल्टीपॅरा म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये काय असतं? त्यांच्यामध्ये ऑलरेडी रक्ताशय असतं, न्यूट्रिशन, मालन्यूट्रिशन म्हणजे ती कुपोषित असते आणि ह्या अवस्था असल्यामुळे तिला काय होतं? PPH होऊ शकतो. तर पहिलं ग्रँड मल्टीपॅरा लक्षात ठेवायचं. नंतर काय होतं? गर्भाशय जर प्रमाणाबाहेर ताणला गेला तर गर्भाशयाला जास्त स्थान पडला गर्भाशयावरती त्यामुळे पण PPH होऊ शकतो. तर मग ते कोणत्या कंडिशनमध्ये होऊ शकतं? मल्टिपल प्रेग्नेन्सी, 2 किंवा ट्रिपल म्हणजे ट्विन्स असणे किंवा ट्रिपलेट्स असणे. ट्रिपलेट्स आता भरपूर आहे. तर मल्टी प्रेग्नेन्सीमध्ये होऊ शकतं. पॉलीहायड्रामिनस म्हणजेच तिच्या अतिगर्भोदक असणे. पॉलीहायड्रामिनस म्हणजेच तिच्या गर्भाशयामध्ये ॲम्निओटिक फ्लुइड जास्त असणे. नंतर मोठा गर्भ कसा आहे? मोठा आहे जास्तच. त्यामुळे गर्भाशय ताणले जाणार आहे त्यामुळे ते PPH होण्याची चान्सेस असतात. आता नेक्स्ट बघू. आता नंतर मालन्यूट्रिशन आणि रक्ताक्षय. तर मालन्यूट्रिशन आणि रक्ताक्षय या अवस्थेमध्ये थोडासा जरी प्रसूत्तर रक्तस्राव झाला तर त्या बाईची प्रकृतीवर दिसणारे परिणाम फार लवकर व गंभीर स्वरूपाचे असतात. तर आपण तुम्हाला उदाहरण दिलं तर HB कमी होता आणि ब्लिडिंग जास्त होती. तर तिच्यावर जे दिसणारे परिणाम आहे ते भूर भयंकर किंवा गंभीर असू शकते. तिचा जीव पण जाऊ शकतो आणि ती बाईला शॉकमध्ये पण जाऊ शकते. त्यामुळे ज्या ॲनिमिक आहे, कुपोषित आहे ज्या स्त्रिया त्यांच्यावरती त्यांना हायरिस्कमध्येच टाकून द्यायचं आहे डायरेक्ट आपल्याला त्या लिस्टमध्ये. मग त्यांच्यावर विशेष काळजी घेता येते आपल्याला. तर समजलं. त्यानंतर दीर्घ प्रस्तुती होती. एखाद्या वेळेस काय होतं? एकदम फास्ट प्रस्तुती होती. दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागतो. जास्त वेळ लागतो तेव्हा त्या प्रस्तुतीमध्ये. त्यानंतर प्रसवपूर्व रक्तस्राव झालेल्या स्त्रिया म्हणजे APH. ज्या स्त्रियांना APH झालेलं आहे जेव्हा ती गरोदर असते तेव्हा तिला ब्लिडिंग झालेली असते त्यांना पण PPH होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर प्रस्तुती समयी भूल दिल्यास, ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपण प्रस्तुती समयी भूल देतो तेव्हा आपण ते हे होऊ शकतो. त्यानंतर पिटोसिन म्हणजेच ऑक्सिटोसिन. पिटोसिन रीप लावून प्रस्तुती घडवून आणलेली असल्यास जेव्हा आपण प्रस्तुती घडण्यासाठी किंवा आपल्या कॉन्ट्रॅक्शन वाढण्यासाठी युटेराइन कॉन्ट्रॅक्शन वाढण्यासाठी ऑक्सिटोसिन या औषधाचा वापर करतो. त्यामुळे काय होतं? गर्भाशयाची आकुंचन शक्ती वाढते आणि त्याबरोबर निवर्तनाची शक्ती वाढलेली नसते. आता ऑक्सिटोसिन काय करतं? आपल्याला फक्त कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट करण्याचं काम करतं. परंतु ते जे वाढलेलं कॉन्ट्रॅक्शन आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतं का? नाही. त्यामुळे त्याबरोबर निवर्तन शक्ती वाढलेली नाही. निवर्तन शक्ती वाढलेली नसते त्यामुळे PPH होतो. गर्भाशयात प्लासेंटा, लोब्स, मेम्ब्रेन्सचा तुकडा राहिल्यास तर एखाद्या वेळेस काय होतं? प्लासेंटाचा तुकडा आतमध्येच राहतो लोब्स. त्यामुळे ती रक्तवाहिनीचं तोंड उघडं राहतं. त्यामुळे ती ब्लिडिंग कंटिन्यूस चालू राहते. त्यामुळे PPH होतो.
त्यानंतर बायकॉर्नियट युटेरस. तर याच्यामध्ये काय आहे, हे एक नाही का अपंगत्व आहे युटेरस. ते तुम्हाला मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं. तर याच्यामध्ये बघा आता येतं समजून सांगितलेलंच आहे. गर्भाशय दुबगलेले असून पडद्यामध्ये प्लासेंटा रुजलेला असतो, त्यामुळे PPH होतो. तर दुबांगलेले असते युटेरस. मग एका साईडला बाळ असतं आणि एका साईडला प्लासेंटा दुसऱ्या भिंतीला असतो. जेव्हा प्लासेंटा रुजलो तिथं मग ते निघाल्यानंतर त्या पडद्यातून ब्लिडिंग होते, त्याला म्हणतो PPH. तर समजलं. त्यानंतर गर्भाशयात ट्युमर्स असल्यात गर्भाशयामध्ये, त्यामुळे पण PPH होऊ शकतो. प्रसूतीची तिसरी अवस्था म्हणजे थर्ड स्टेज बरोबर न हाताळल्यास. आता कशी बरोबर न हाताळल्यास बघा. आता हे जास्त झालेले 3 मार्काला हे 4 मार्काला खूप जास्त होतं हे, पण तरी पण आपण घ्या तुम्ही नोट्स लिहून, कारण एवढं आठवत नाही पेपरच्या वेळेस. जेवढं आपण शिकवलेलं तेवढं आपल्याला कधीच आठवत नसतं, पाठ पण होत नाही. त्यामुळे तुम्हाला जेवढं आठवेल तेवढं लिहा. 10 लिहिले तरी सफिशियंट आहे. बाळ बाहेर आल्यानंतर गडबड केल्यास. बाळ बाहेर काढण्यामध्ये गडबड केल्यास. जेव्हा आपण बाळ जास्त प्रेशरने बाहेर काढल्यानंतर तिथं काहीतरी होऊन ब्लिडिंग होऊ शकते. प्लासेंटा सुटण्यापूर्वी काढण्याची गडबड केल्यास. प्लासेंटा ओढताड केल्यास आपण रक्तवाहिन्यांना इजा होऊन तिथं ब्लिडिंग होऊ शकते. त्यानंतर गर्भाशय उगाचच मसाज केल्यास. गर्भाशयाला मसाज करायची गरज नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा करायचं. उगाच केली ना तर ब्लिडिंग होऊ शकते. नाळेला ओढ दिली गेल्यास. नाळ जरा आपण जास्तच ओढली त्यामुळे पण PPH होण्याचे चान्सेस असतात. मूत्राशय भरलेले असल्यास. आतल्या आत झालेला रक्तस्राव दुर्लक्षित केले गेल्यास. या सर्व गोष्टींमुळे गर्भाशयाला अनियमित आकुंचने येऊन प्लासेंटा अपूर्ण सुटतो आणि प्रसूत्तर रक्तस्राव झालेला आढळून येतो. तर समजलं तुम्हाला. त्यानंतर शीघ्र प्रसूती. दीर्घ प्रसूती बघितली आपण. दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागते प्रसूतीला, आणि शीघ्र म्हणजे लवकर होऊन जाते, एकदम पटकन झटकेपट. मग प्रसूती झाल्यास प्लासेंटा जोराची ओढ बसल्यामुळे, एकदम जोराची ओढ बसते ना त्याला प्लासेंटाला, तेथील रक्तवाहिन्या रक्तभरीत पोकळ्या फाटल्या गेल्यामुळे तिला ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फाटल्या जातात, त्यामुळे रक्तस्राव जास्त होतो. त्यालाच आपण PPH म्हणतो. समजलं. त्यानंतर बाई मानसिकदृष्ट्या दुर्बळ असल्यास, तिचं मानसिक संतुलन पण ठीक नसल्यास, आणि आणखीन एक येतं शॉर्ट कॉर्ड. बाळाची जी कॉर्ड आहे आपली नाळ, ती लहान असल्यास, शॉर्ट असल्यास, तेव्हा पण आपल्याला PPH होण्याचे चान्सेस असतात. आता PPHचे व्यवस्थापन. तर हा किती मार्काचा? 3 मार्काचा क्वेश्चन आहे वाटतं. 3 का 5 मार्काचा आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा चॅनलला, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. काही डाऊट असेल तरी पण कमेंट करा. आता हा म्हणजे भरपूर लेंदी व्हिडिओ झाला, 17 मिनिटाचा. तुम्ही व्हिडिओ बघत नाही एवढा. तर मॅनेजमेंट हे मी दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून सांगते. आणि आता सध्याचा एवढाच अभ्यास करा. एवढंच करा, पण चांगलं करा. आणि सबस्क्राईब वाढत नाही, प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. आणि तुम्हाला काही जर डाऊट असेल किंवा आणखीन तुम्हाला टॉपिक वगैरे शिकायचे असेल तर कमेंट करा. धन्यवाद.